वीज बिलात पारदर्शकता, त्याचप्रमाणे अचूक मीटर रीडिंग आणि डिजिटल व्यवस्थापनाच्या उद्देशाने संपूर्ण राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू आहे. पण हे स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत आणि याच शंकांचं निरसन करण्यासाठी आपण शहर मुंबईच्या माध्यमातून आज मुख्य अभियंता आहेत संजय पाटील सर यांच्याशी बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत संजय पाटील सर आहेत. सर, स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांच्या मनात अनेक शंका आहेत, अनेक प्रश्न आहेत की स्मार्ट मीटरचे नेमके फायदे काय आहेत, खरंच स्मार्ट मीटर बसवल्यावर बिल कमी येतं का, अशा अनेक शंका आहेत. तर नेमकं हा संपूर्ण प्रकार काय आहे, खरंच हे फायदे आहेत का? नक्कीच महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना त्याचा स्मार्ट मीटरचा बेनिफिट व्हावा या उद्देशानंच आपण RDSS योजनेच्या अंतर्गत स्मार्ट मीटर्स महाराष्ट्रातल्या संपूर्ण ग्राहकांना बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जेवढे सगळे वाहिन्या होत्या त्याचे फिडरचे मीटर्स, ट्रान्सफॉर्मर सेंटर्स म्हणजे आपण जे DP सेंटर्स बघतो तिथले मीटर्स हे सगळे बदलण्यात आलेले आहेत आणि आता टप्प्याटप्प्याने सगळ्या ग्राहकांना सुद्धा आपण स्मार्ट मीटर लावतोय. भांडूप परिमंडळाबद्दल जर बोलायचं झालं तर जवळपास 28 लाख ग्राहकांपैकी 9.5 लाख ग्राहकांना आपण ऑलरेडी स्मार्ट मीटर्स लावलेले आहेत. आणि हे स्मार्ट मीटर्स ह्याचा जो काही मेन फायदा आहे याच्यामध्ये पहिले तर आहे की सोलर आवर्समध्ये आपल्याकडे आता स्वस्तात ती वीज उपलब्ध होत असल्यामुळं यावर्षी पहिल्यांदाच विजेचे दरवर्षी जे वाढत जातात ते आपण दर कमी करण्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्याचा डायरेक्ट बेनिफिट जो आहे तो सोलर आवर्समध्ये म्हणजे 9 ते 5 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये जी वीज वापरली जाते घरगुती ग्राहकांच्याकडून त्या काळातल्या विजेच्या वापरावरती 85 पैसेचा रिबेट हा देण्यात येतोय. तर ही सूट ही फक्त ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर लागले त्यांनाच मिळते, कारण जुन्या मीटरमध्ये या काळातला वीज वापर वेगळा मोजायची तरतूदच नाही आहे जी स्मार्ट मीटरमध्ये उपलब्ध आहे. सर, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात कमालीची वाढ होते असं ग्राहकांचं म्हणणं आहे, काय सांगाल? स्मार्ट मीटरचा वाढीव वीज बिलाशी संबंध नाही आहे. जे बिल येतं ते वापरानुसार येतं. यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जो उन्हाळा लांबलेला होता, पाऊस जवळपास जूनच्या एंडपर्यंत नव्हता आणि जवळपास 3 ते 4 डिग्रीनी टेम्परेचर आणि ह्युमिडिटीसुद्धा जास्त होती. त्याच्यामुळं प्रत्येक ग्राहकाचा जो ACचा वापर असेल, कूलरचा वापर असेल ह्याच्यामध्ये कमालीची वाढ झाली होती आणि जेव्हा हा वीज वापर 300 युनिटच्या वरती 500 युनिटच्या वरती जातो तेव्हा त्याच्या हायर स्लॅब आपला टेलिस्कोपिक स्लॅब असल्यामुळं हायर रेट वरच्या युनिट्सला लागतात आणि त्याच्यामुळे हे आहे. आता जसं पाऊस सुरू होईल किंवा हे होईल तसं पुन्हा त्याचा वापर आपल्या विदिन रेंजमध्ये होईल आणि त्यांना जी बिलं आहेत ती त्या प्रमाणातच योग्य प्रमाणात बिलं राहतील. त्यामुळे या स्मार्ट मीटरचा आणि वाढीव बिलाचा काहीही संबंध नाही आहे. सर, असं देखील ग्राहकांचं म्हणणं आहे की वीज बिल भरल्यानंतर पुन्हा वीज कनेक्शन मिळण्यासाठी 3 ते 4 दिवस वाट पाहावी लागते. नाही, असं कुठलंही हे नाही आहे. स्मार्ट मीटर्सच्या बाबतीमध्ये जर असा वीज बिल डिस्कनेक्शन जरी झालं आणि ग्राहकाने ऑनलाईन पेमेंट केलं किंवा महावितरणच्या याला पेमेंट केलं तर विदिन 5 मिनिट्समध्ये आपलं हा सप्लाय रिस्टोर होतो. यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त नाही आहेत. अगदी जिथं असे काही रेंजचा वगैरे इश्यू जरी आला तरी तिथं आपल्याकडे फॅसिलिटी आहेत. आपण रिमोट सिस्टीमद्वारे त्याचं मीटर इमिजिएटली रिस्टोर करून देऊ शकतो. त्यामुळे हे अशा पद्धतीची तक्रारी ह्या चुकीच्या आहेत. असं देखील म्हटलं जात आहे की स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना विचारात घेतलं जात नाही, असं देखील म्हटलं जात आहे. तर खरंच हा प्रकार आहे का? नाही, याच्यामध्ये ग्राहकांना ऑलरेडी सगळीकडे आपण सिस्टीममधून मेसेजेस पण देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या सोसायटीजमध्ये किंवा ज्या ग्राहकांच्याकडे मीटर बसवायची हे आहे त्या प्रत्येक गावामध्ये आपण गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक वेळेला हे माहिती देण्यासाठीचे मेळावे घेतलेले आहेत. आत्तासुद्धा गेल्या महिन्यापासून आपण प्रत्येक सोसायटीजमध्ये किंवा शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्मार्ट मीटरचे बेनिफिट्स देण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भात जे काही गैरसमज पसरवलेत त्याचं शंका निरसन करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत आपण सगळीकडं या मेळाव्यांचं आयोजन करतोय. सर, स्मार्ट मीटरच का बसवलं पाहिजे, असे काय फायदे आहेत स्मार्ट मीटरचे? स्मार्ट मीटरचे फायदे याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की एक तर आता पूर्वी ग्राहकांच्या ज्या मीटरचं एकच रिडिंग आम्हाला उपलब्ध व्हायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते मॅन्युअल रिडिंग घेतलं जायचं. त्याच्यामुळे बिलिंगमध्ये अनेक ठिकाणी तक्रारी व्हायच्या मीटर रिडिंगच्या याच्यामध्ये किंवा चुकीचं बिल जाणं, रिडिंग न घेतल्यामुळे ॲव्हरेजवरती बिलिंग होणं, हे प्रकार वारंवार होते आणि मग त्यातनं ग्राहकांच्या बिलाच्या तक्रारी
बिल वेळेत न मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकाला पण याचं रोज रिडिंग त्याच्या ॲपमध्ये, म्हणजे आता याचं जे काही कनेक्टिव्हिटी आहे ते आपल्या ॲपमध्ये आले. मोबाईलच्या माध्यमातून आपण जसे सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो किंवा ज्याच्यावरती लक्ष ठेवतो, तसं आपल्या विजेच्या वापरावरती सुद्धा आपल्याला ह्याच्यावरती लक्ष ठेवता येतं. रोज तुम्ही किती वापर केलेला आहे त्याचं ॲपमधलं आपल्याला डेली कन्झम्पशन पॅटर्न सुद्धा आपल्याला मिळतो. मी तुम्हाला एक सॅम्पल हे दाखवतो की इथं ह्या ॲपमध्ये हा डेली, ॲपचं नाव काय? याच्यामध्ये आपलं महाविद्युत हा ॲप आहे. त्याच्यामध्ये आपला ग्राहक नंबरनं रजिस्टर केल्यानंतर आपला डेली वापर किती चाललाय, कुठल्या दिवशी आपण किती वीज वापरली, मग त्या दिवशी एसी वापरला का, हे जास्त वापरला का, हे सगळं आपल्याला या ॲपमध्ये दिसतं. तसंच हा म्हणजे गेल्या वर्षी याच महिन्यात आपला वीज वापर किती होता, तो आपला यावेळी वाढला का कमी झाला, हे पूर्ण ट्रान्सपरंट पद्धतीनं ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. आणि हे रोजच्या रोज कळत असल्यामुळं आपल्याला आपला या महिन्याचा वीज वापर मागच्यापेक्षा जास्त वाढतोय हे लक्षात आलं, तर त्याच्यावरती कंट्रोल होऊन आपला वीज बिल कमी करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये मदत होते. सर, स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड प्रणाली अनिवार्य आहे का? नाही, हा एक मेजर गैरसमज लोकांमध्ये आहे. कुठंही स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड कंपल्सरी करण्यात आलेलं नाहीये. पूर्वी ज्या पद्धतीनं मीटर रिडिंग वापर झाल्यानंतर त्याचं बिल दिलं जातं, तर त्याच पद्धतीनं आत्ता सुद्धा आपण पोस्टपेड पद्धतीनंच या मीटर्सचं बिलिंग करतोय. स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांचे अनेक गैरसमज आहेत. याबाबत तुम्ही ग्राहकांना काय आवाहन कराल? ग्राहकांनी स्पेशली सोशल मीडियावरती किंवा इतर माध्यमातून ज्या माहिती मिळतात त्याच्यावरती विश्वास न ठेवता प्रत्यक्ष महावितरणच्या ऑफिसला, आमच्या अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना कॉन्टॅक्ट करावा आणि आपले जे काही शंका असतील त्याच्या बाबतीमध्ये शंका निरसन हे महावितरणच्या अधिकृत कर्मचाऱ्यांच्याकडनं करून घेण्यात यावं. कारण या बाबतीमध्ये अनेक लोक अनेक प्रकारच्या अफवा पसरवतात की ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. सर, असं देखील दावा केला जातोय की स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा आहे, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? नाही, हा अत्यंत खोटा दावा आहे आणि महावितरणनं या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे. आणि ज्या लोकांनी ही अशा पद्धतीची बातमी पसरवली त्यांच्यावरती महावितरणच्या तर्फे संबंधित जे काही लोक होते त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केलात आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येत आहे. कारण वस्तुस्थितीमध्ये हे कुणी सिद्ध करू शकलेलं नाही आणि महावितरणचा असा कॅमेरा बसवण्याचा कुठलाही उद्दिष्ट ह्याच्यामध्ये नाहीये. जे काही दाखवलं जातं, इथं सुद्धा स्मार्ट मीटर आहे, हे मीटर रिडिंगचे पोर्ट असतात, ह्याच्यातनं मीटरचा डेटा काढणं हेच त्याचा उद्देश असतो. कुठल्याही पद्धतीचं कॅमेरा या मीटरमध्ये नाहीये. सर, आपण जर इकडे बघितलं तर ओल्ड मीटर आणि स्मार्ट मीटर आहे, तर प्रात्यक्षिकाद्वारे ग्राहकांना तुम्ही काय समजावून सांगणार का? हे एक आता आम्ही नवीन मोठ्या प्रमाणामध्ये पाऊल घेतोय की ग्राहकांना समजावून सांगून सुद्धा बऱ्याच वेळेला ग्राहकांमध्ये मीटर जास्त रेकॉर्ड करतं का वगैरे अशा पद्धतीच्या शंका असतात. तर यासाठी आपण सिरीज मीटरचा एक प्रयोग करतोय की हे सिरीज मीटर म्हणजे काय, की हे जुनं आपलं जे मीटर आहे, एक्झिस्टिंग मीटर, त्याच्याच सिरीजमध्ये आपण स्मार्ट मीटर त्या ग्राहकांच्या सोसायटीजमध्ये लावून त्यांना दाखवू शकतो. आणि हे मीटर्स त्यांच्या प्रत्यक्षात समोर लावल्यानंतर जो लोड या मीटरवरती आहे तोच मीटर या मीटरवरती असल्यामुळे सिरीजमध्ये जोडून याचं 2 ते 3 दिवसाचं कन्झम्पशन जेव्हा आपण कम्पेअर करतो, तर ग्राहकांना आमची आता तीच अपील आहे की तुम्ही कुठल्याही मीटर, तर हे 100% आम्ही आमच्या लॅबमध्ये टेस्ट करूनच बसवतो, परंतु तुमच्या प्रेमायसिसमध्ये सुद्धा हे आपण डायरेक्टली कंपॅरिझन करून दाखवू शकतो आणि तुम्ही प्रत्यक्ष बघूनच ह्याच्यावरती विश्वास ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं सगळ्या सोसायटीजमध्ये आम्ही आता हा ड्राईव्ह सुरू केलेला आहे आणि मोठ्या संख्येनं आम्ही हे सोसायटीजमधले जे कॉमन मीटर्स आहेत किंवा ज्या ग्राहकांना याच्यामध्ये डाऊट आहे त्यांच्या सिरीजमध्ये एक्झिस्टिंग मीटरच्या सिरीजमध्ये स्मार्ट मीटर लावून हा डेमो आम्ही त्यांना करून दाखवतो. तर आपण बघितलं की स्मार्ट मीटरची जी मोहीम राबवली जाते आहे आणि ग्राहकांच्या अनेक शंका देखील आहेत, त्या शंकांचं निरसन अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुख्य अभियंता संजय पाटील सरांनी प्रात्यक्षिकाद्वारे देखील आपल्याला करून दाखवलेला आहे. आणि हा जो शहर मुंबईचा छोटासा प्रयत्न आहे की ग्राहकांच्या स्मार्ट मीटर बाबत ज्या शंका होत्या त्या निरसन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर आता पुढील काळात पुन्हा काय नवीन योजना या स्मार्ट मीटर बाबत राबवल्या जातात किंवा काय अंमलबजावणी केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट शशांकसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.